श्री स्वामी समर्थ. तर 9 तारीख या दिवशी म्हणजेच मंगळवारी आता गुढीपाडव्याचा सण आहे. तर आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक जो सण म्हणजेच एक जो मुहूर्त म्हणजेच गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त. तर या दिवसापासून मराठी नवीन वर्षास प्रारंभ होत असतो. हा दिवस वर्षातील 4 मुख्य सण असतात किंवा 4 मुख्य मुहूर्त असतात. त्यापैकी हा एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण नवीन कार्यास सुरुवात करत असतो किंवा आपल्याला याच दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे जे नवीन कार्य असतात किंवा नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन वस्तू घेणे किंवा शुभ कार्यास एखाद्या वस्तूची पूजा करणे किंवा घर बांधणे किंवा अशा अनेक प्रकारच्या चांगल्या ज्या गोष्टी असतात त्या दिवशी त्या गोष्टी आपण या दिवसापासून सुरुवात करत असतो. असं म्हणतात की मराठी महिन्यातला हा पहिला सण असतो. म्हणजे या दिवसापासून नवीन वर्ष चालू होत असतं. तर या दिवसापासून आपण प्रत्येक कामाला सुरुवात करत असतो किंवा प्रत्येक चांगल्या गोष्टींना सुरुवात करत असतो. तर याच दिवशी आपल्याला असे बरेचसे उपाय पण करायचे आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आपल्या घरामध्ये नांदेल. अशा प्रकारे आपल्याला हे काही उपाय पण करायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. तर ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जसं की आता चैत्र नवरात्र किंवा चैत्र पौर्णिमा किंवा चैत्र प्रतिपदेस आपण या दिवशी आपण काय करत असतो तर गुढी उभारत असतो. प्रत्येकाच्या घरासमोर आपण कारण गुढी ही चैतन्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आपण असं म्हणलं जातं. म्हणून आपण या दिवशी प्रत्येक घराघरामध्ये गुढी उभारली जाते. तर त्यासाठी आपल्याला गुढी कशा पद्धतीने उभारायची तर सर्वात आधी त्याची थोडक्यात माहिती सांगत आहे. तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक छानपैकी एक बांबूची काठी किंवा आपण वेळूची काठी आपण तिला म्हणतो ती घ्यायची आहे. ती छानपैकी स्वच्छ धुवायची. तिला आपण तेल लावायचं, हळद किंवा तेल लावायचं आहे आणि त्याला आपण कुंकवाचे पट्टे किंवा कुंकवाचे बोटे लावायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती एक छानसं असं साडी असेल किंवा एक कापड असेल केशरी कलरचं, तर ते केशरी कलरचं कापड गुंडाळायचं आहे. नंतर आपल्याला गाठी घ्यायची आहे साखरेची. त्यानंतर आपल्याला एक हार घ्यायचा आहे. तो पण चाफ्याचा फुलांचा असेल तर अतिउत्तम असतं. तर तो हार घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लिंबाचा पाला असतो, तो लिंबाचा पाला घ्यायचा आहे म्हणजे आणि त्यानंतर आपल्याला एक छानसं पाण्याचा म्हणजे आपण त्याला तांब्या म्हणत असतो, तो तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्याला आपण स्वस्तिक काढायचा आहे आणि तो असा उलटा त्या काठीवरती टांगायचा आहे, ठेवायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची आहे. तर गुढी उभारताना आपल्याला काय करायचं आहे की आपल्या प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारायची आहे. त्याखाली आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती गुढीची जी काठी आहे ती ठेवायची आहे आणि त्या ती जी पाट ठेवलेला असतो तिथे रांगोळी काढायची आहे. नंतर आपल्या दारालाही या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरण लावायचं आहे. नंतर आपल्याला छान रांगोळी काढून झाल्यानंतर तिथे नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने आपण गुढी उभारू शकतो आणि आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः हा अशी प्रार्थना आपल्याला त्या गुढीला करायची आहे. त्या गुढीची आपण पंचोपचार पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील गणपतीची पण या दिवशी पूजा करायची असती आणि पूजा केल्यानंतर आपण या दिवशी सेवेकऱ्यांनी सर्वात महत्त्वाचा जो तोडगा आहे या दिवशी आपल्याला करायचा, तो तोडगा म्हणजे तो अगदी साधा सोपा आहे आणि या दिवशी तुम्ही आवर्जून हा तोडगा करा. कारण या दिवशी जर तुम्ही केलं तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नजर, बाधा किंवा अनेक प्रकारचे जे दोष असतात ते दोष लागत नाही. तर तो उपाय अगदी सोपा आहे. तर आपल्याला करायचं आहे की आपल्याला आदल्या दिवशीच केंद्रात किंवा आदल्या दिवशीच आपल्याला वडाच्या झाडाच्या तिथे जायचं असेल, जिथे कुठे तुमच्या जवळ वडाचं झाड असेल तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्या वडाला प्रार्थना करायची आहे की मी तुमची मुळी नेणार आहे, तरी पण तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. आणि मग तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ती मुळी आणू शकता. ती मुळी आणणे म्हणजे काय तर 3 इंचपेक्षा ती जास्त लांब मुळी नसली पाहिजे. तर 3 इंचाची मुळी आपल्याला आणायची आहे.
ती आणल्यानंतर आपल्याला एक रंगारी हिरडा घ्यायचा आहे. त्या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये, करता पुरुष असेल किंवा करता स्त्री असेल तर तिना किंवा आपण सामूहिकरित्या ही सेवा करू शकतो. तर ते रंगारी हिरडा आणि मुळी आपल्याला एकत्र हातामध्ये घ्यायची आहे आणि महाराजांच्या फोटो समोर किंवा आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे किंवा त्यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ याचा एक माळ जप करायची आहे. आणि त्याची मुळी आहे आणि जो रंगारी हिरडा आहे ती आपल्याला एक लाल कलरचं कापड आहे त्याची पिशवी शिवून घ्यायची, म्हणजे त्याच आकाराची तितक्या लांबीची पिशवी शिवायची आहे लाल कलरच्या कापडाची. आणि त्या लाल कलरच्या कापडामध्ये आपल्याला ह्या 2 वस्तू ठेवायच्या आहे. आणि ह्या 2 वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच्या साईडला, उजव्या साईडला तुम्ही ही पिशवी वरती टांगून ठेवू शकतात वर्षभर, म्हणजे ह्या पाडव्यापासून तर पुढच्या पाडव्यापर्यंत. कारण का तर आपल्या घरात जे निगेटिव्ह, जे वाईट शक्ती येत असती, जे अनेक प्रकारचे दोष असतात ते आपण आपल्या दारापुढे ही मुळी लावल्यामुळे हे नाहीसे झालेले असतात. त्यानंतर दुसराही उपाय आहे की आपल्याला गोरक्ष चिंच असते, ती गोरक्ष चिंचेचाही या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. जिथे कुठे विकतही भेटती किंवा एखादं केंद्र असेल तिथेही भेटती किंवा झाड असतं गोरक्ष चिंचेचं, तर ते गोरक्ष चिंच आपल्याला घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आणि तीही लाल कलरच्या पिशवीमध्ये ती गोरक्ष चिंच आपण ठेवायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे या दिवशी बांधायची आहे. त्यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नजर दोष किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा भेटेल. श्री स्वामी समर्थ.